हॅलो फ्रेंड्स, मराठी हृदय स्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शिवगौरी भाग 19. शिवगौरीचे यामागचे सर्व भाग तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील. आता पुढे. शिवशुद्धीवर आल्यावर शेजारी बसलेल्या शालिनीने सर्वांना कळवले. अवीने डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी येऊन तपासणी केली आणि सर्वांना एक एक करून भेटण्याची परवानगी दिली. पण डॉक्टरांनी त्याला जास्त हालचाल करण्यास किंवा बोलण्यास नकार दिला. शिवला पाहून शालिनी रडायला लागली. मी ठीक आहे काकी, आणि खूप हट्टी सुद्धा. इतक्या सहजासहजी मरणार नाही. एक कानाखाली वाजवली की तुझा सगळा हट्ट बाहेर निघून जाईल. माझा जीव जायचा बाकी होता. काही करण्यापूर्वी एकदाही विचार करत नाही ना तू? काही झालं असतं तर? मला काहीही झालं नसतं. जोपर्यंत त्या गर्विष्ठ माणसाची झुकलेली मान बघत नाही तोपर्यंत मृत्यूला माझ्या जवळ येण्याची परमिशन नाही. शिव, तू विसरून का जात नाहीस? शिवने शालिनीकडे रागाने पाहिलं तसं तिने आपले वाक्य अर्धवट सोडले. लवकर बरा हो आणि घरी ये. तुझ्याशिवाय ते घर खायला उठतं. काका कुठे आहे? बाहेरच बसले आहे. कालपासून ना काही खाल्ले ना डोळे बंद केले. तू थांब, मी त्यांना पाठवते. तुला पाहून त्यांनाही बरं वाटलं. असं म्हणत शालिनी उठली आणि बाहेर येऊन शैलेश यांना शिवला भेटायला सांगितले. शैलेश उठले नाहीत म्हणून अवी, शिवानी आणि अमृता आत गेले. का जात नाही तुम्ही? तो तुम्हाला विचारत होता, शालिनी म्हणाली. काय करू त्याला भेटून? त्याला आपल्या दुःखाने काही फरक पडतो? तो नेहमी त्याला पाहिजे तेच करतो. मुलं त्यांची मनमानी करतात याचा अर्थ असा नाही की मोठ्यांनीही आपला हट्ट घेऊन बसावा. जाऊन भेटा त्याला. त्यालाही आवडेल आणि तुम्हालाही समाधान मिळेल. मी जाणार नाही. त्याला पाहून मला राग येतो. या अवस्थेत त्याला काही वाईट बोलायची माझी इच्छा नाही. आपल्याला राग त्यांचाच येतो ज्यांच्यावर आपलं अपार प्रेम असतं, गौरी शैलेश यांना म्हणाली. दोघांनीही तिच्याकडे पाहिलं. काही मुलं थोडी हट्टी असतात. ते कोणाचंही ऐकत नाहीत. त्यांना जे करायचं तेच करतात. त्यांना कोणी कितीही अडवलं तरी ते थांबत नाहीत. ते त्यांच्या हट्टावर ठाम राहतात. तुमचा मुलगाही तसाच आहे. एक नंबरचा हट्टी. अगदी लहानपणापासूनच असा आहे. काही करायचं ठरवलं तर ते करणारच, मग त्याचं कितीही नुकसान झालं तरीही. काय म्हणायचंय तुला? हेच की तुम्ही त्याला त्याच्याच पद्धतीने हाताळले पाहिजे. जर तुम्हाला अशा हट्टी मुलाकडून एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर अशा मुलांचा हट्टीपणा सोडवणं सोपं नाही. यासाठी आई वडिलांनी फ्लेक्झिबल असायला हवं. कधी प्रेमाने, कधी लालच देऊन तर कधी चालाकीने त्याच्याकडून करवून घ्यावी लागते. तुम्ही जेवढा त्याला राग दाखवाल त्याचा हट्ट अजून वाढेल. त्याला प्रेम द्या. प्रेमाने अशक्यही शक्य होते. तो तुम्हाला विचारत आहे तर जाऊन भेटा त्याला, पण प्रेमाने. तुमच्या रागामागे जेवढं पण प्रेम आहे ते पूर्णपणे व्यक्त करा. गौरीने आपल्या पद्धतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. शैलेशांनी शालिनीकडे पाहिले तेव्हा तिने मान हलवली आणि त्यांना आत जाण्याची विनंती केली. त्यानंतर शैलेश उठून आत गेले. शालिनी गौरीकडे बघत म्हणाली, कालच्यासाठी मला माफ कर बाळा. मी आई आहे म्हणून भावूक झाले. तुम्ही प्लीज माफी मागू नका. तुमच्यावर तर मी केव्हाही रागावले नव्हते जेव्हा मला काहीही माहीत नव्हते. खरं तर मी माफी मागायला हवी. मी त्यावेळी जे बोलले त्यावर तुमचं वागणं स्वाभाविक होतं. गौरी शालिनीजवळ बसत म्हणाली. काय समजलं तुला? तेवढंच जेवढं माझ्या फॅमिलीला माहीत आहे. काकी, मी आतापर्यंत जे काही बोलले आणि केलं त्याबद्दल मला माफ करा. नाही, तू काही चुकीचं केलं नाहीस. चुकीचं तर तुझ्यासोबत झालं आहे आणि त्यावर तू ज्या प्रकारे वागलीस ते स्वाभाविक होतं. नाही काकी, कळत नकळत का होईना, पण मी तुमच्या सर्वांची दोषी आहे. नाही, तू ती आहेस जिला कोणत्याही गुन्ह्याशिवाय शिक्षा मिळाली आहे. 2 पुरुषांच्या वैरात प्रत्येक वेळी स्त्रीला शिक्षा का होते ते मला समजत नाही. मग ती सीता असो वा द्रौपदी. शालिनीच्या बोलण्यावर गौरीचे डोळे पाणावले. तिने आपले डोळे पुसले आणि हसत म्हणाली, झालेल्या गोष्टींचा विचार करून काही फायदा नाही. आपण आपल्या आजचा विचार केला पाहिजे. काकी, त्या दिवशी तुम्ही काहीतरी बोलत होता ना? मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे. आता मला फक्त तेवढंच माहीत आहे जेवढं बाहेरच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही आई आहात. तुमच्यापेक्षा चांगलं तुमच्या मुलाला कोणीच ओळखत नाही.
मला त्याच्याशी जोडलेली प्रत्येक छोटी गोष्ट जाणून घ्यायची आहे. कधी, काय, कसं झालं, सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, कोणत्या गोष्टीचा राग येतो आणि कोणत्या गोष्टीचा आनंद, सगळं सांगा. तुम्ही माझ्या आणि माझ्या फॅमिलीमुळे जे काही गमावलं आहे ते मी परत करू शकत नाही, पण मी तुमच्या मुलाला त्याच रूपात परत आणण्याचा प्रयत्न करू शकते, जसा तो खरोखरच आहे किंवा कधी होता. कळत नकळत त्याच्या विनाशाचे कारण मीही आहे. कदाचित असं केल्याने मी माझ्या फॅमिलीची पापं थोडी कमी करू शकेन. तुम्ही सांगाल ना मला त्याच्याबद्दल सर्व काही? शालिनी एकटक तिच्याकडे पाहत होती. काय झालं? तुम्ही उत्तर दिलं नाहीत. विश्वास बसत नाही की तू त्या घरची मुलगी आहेस. चिखलात कमळ फुलतात हे बाकी खरं आहे. चांगुलपणा किंवा वाईटपणा हे घरानं बघून येत नाही, ते तर माणसाचं स्वतःच असतं. ते सोडा, तुम्ही मला हे सांगा की तुम्ही मला सगळं सांगाल ना? हो, मी तुला सर्व काही सांगेन, पण नंतर कधीतरी. आता जाऊन त्याला भेट. रात्र जागून घालवली आहेस. त्याला मला भेटायची इच्छा नसेल, गौरी मान खाली घालून म्हणाली. तुला भेटायचं आहे का? गौरीने काहीच उत्तर दिले नाही. तुला त्याला भेटायचं असेल तर कोणीही अडवू शकत नाही, शिव सुद्धा नाही. तू त्याची बायको आहेस तर तुझा हक्क घे. सहज मिळाला तर ठीक, नाहीतर हिसकावून घे. गौरीने शालिनीकडे बघितल्यावर ती हसली आणि म्हणाली, तुला हे नातं जपायचं असेल तरच, नाहीतर काही प्रयत्न करू नकोस. मला नातं जपायचं आहे की नाही हा नंतरचा विषय आहे. सध्या मला एका भटकलेल्या मुलाला योग्य मार्गावर आणायचं आहे. आता मला त्याच्यासाठी शत्रू म्हणून लढावं लागलं, मित्र म्हणून समजावावं लागलं किंवा बायको म्हणून आदेश द्यावा लागला, तरी मी ते सर्व करेन. जेव्हा गौरीने हसत हसत ते सांगितले तेव्हा शालिनीही हसत म्हणाली, तो मनाने वाईट नाही. मला माहीत आहे, फक्त भटकला आहे. तोपर्यंत सगळे एकत्र बाहेर आले. शालिनीने गौरीला जाण्याचा इशारा केला. गौरी उठून पुढे सरकली तसा अमृताने तिचा रस्ता अडवला आणि म्हणाली, कुठे चालली आहेस? तू भाईला भेटू शकत नाहीस. तू? मोठ्यांना तुम्ही बोलतात. कोण मोठा आहे? जर भाई तुला बायको म्हणून स्वीकारत नाही तर आदर कसला? अमृता, शैलेश जरा कठोर स्वरात म्हणाले. नाही काका, मी तिला आत जाऊ देणार नाही. मग गौरीकडे बघत म्हणाले, तू त्याला भेटू शकत नाही. काय माहीत, आज जाऊन त्याला काहीतरी करशील. मी माझ्या भाईसोबत कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. गौरीने तिच्याकडे रागाने पाहिले आणि मग तिचा हात बाजूला करत म्हणाली, ऐक भाईची लाडकी बहीण, लिमिटमध्ये राहा, नाहीतर भाईच्या प्रेमाने जेवढं बिघडवलं आहे तेवढंच वहिनी सुधारेल. गौरी तिच्या गालावर थाप मारत म्हणाली. अमृताने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि गौरीला पुढे जाताना पाहून तिने पाय तिच्या समोर केला, पण गौरीने तिच्या पायावर पाय ठेवून पुढे सरकली. अमृता आपला पाय पकडून जोरात ओरडली. गौरी तिच्याकडे वळली आणि म्हणाली, आणि एक गोष्ट, माझ्यावर या टीव्ही सिरियल वॅम्प ऍक्टचा प्रयत्न करू नको, नाहीतर प्रत्येक वेळी असंच तोंडावर पडशील. असं म्हणत ती पुढे सरकली. गौरीने दार उघडले तेव्हा आवाज ऐकून शिवने डोळे उघडले आणि म्हणाला, मी तुझीच वाट पाहत होतो. सगळे येऊन भेटले पण तू आला नाहीस. तुझी बडबड मिस करत होतो. कदाचित तू मला दुसरंच समजत आहेस. गौरी घसा साफ करत म्हणाली. शिवने आपले डोळे विस्फारले. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा गौरी धावत त्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तुला हालचाल करायची नाहीये. शिवने तिच्याकडे एकटक पाहिलं आणि हात झटकून तिला दूर करत म्हणाला, तू इथे का आली आहेस? बाहेर जा. काय दगडू, तू नेहमी दगडच राहणार का? इतका राग? शिवने या आश्चर्याने गौरीकडे पाहिलं. सॉरी, तुला नाही बोलले, माहित नाही कसं तो निघालं तोंडातून. तू इथे का आली आहेस? हा कसला प्रश्न आहे पाटील साहेब? नवरा हॉस्पिटलमध्ये आहे आणि बायको त्याच्याकडे येणार नाही असं होऊ शकतं का? इथे कोणी नाही तर नाटक करायची गरज नाही. आणि अजून एक गोष्ट, मला तुझ्या सहानुभूतीचीही गरज नाही. मी मेलो नाही, अजून जिवंत आहे. मरतील तुझे दुश्मन पाटील साहेब, आणि शत्रूंमध्ये पहिला नंबर माझाच आहे. असं म्हणतात नवरा बायको एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. शिवने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि तिरकी स्माईल करत म्हणाला, तू खूपच कच्ची खेळाडू निघालीस.
एकदा जीव काय वाचवला तुझा, तू तर तुझं हृदय देऊन बसलीस. पण लक्षात ठेव, ना तू कोणती हिरोईन आहेस ना मी हिरो. मी तुझ्या आयुष्याचा व्हिलन आहे, ट्रू व्हिलन. गौरी हलकेच हसली आणि त्याच्या जवळच्या स्टूलवर बसत म्हणाली, तुझ्या स्तुतीच्या शैलीला उत्तर नाही. पण प्रश्न असा आहे की तू हे मला सांगत आहेस की स्वतःला आठवण करून देत आहेस. तुझ्या माहितीसाठी तुला सांगते की मी गौरी आहे आणि मला हिरोईन बनण्यात अजिबात रस नाही. गोष्ट फक्त एवढीच आहे पाटील साहेब की मला कोणाचे उपकार घेण्याची सवय नाही आणि तू माझा जीव वाचवून माझ्यावर जे उपकार केलेस त्याची परतफेड मी तू बरा होईपर्यंत तुझी काळजी घेऊन करेन. शिवने तिच्याकडे टक लावून पाहिलं. एवढा टक लावून पाहू नको पाटील साहेब. या डोळ्यांची आग तुला सहन होणार नाही आणि जर तू सहन केली तर बाप्पाची शपथ तू इतर कोणाकडेही बघणार नाही. शिवने रागाने डोळे वटारले आणि आपला चेहरा दुसरीकडे वळवला. अरे अरे, आरामात. हे काय केलंस? तुझं डोकं उशीवरून खाली सरकलं ना? असं म्हणत गौरीने त्याचं डोकं परत उशीवर ठेवलं. त्याची चादर खाली पडली होती म्हणून ती वर करायला गेली. तेवढ्यात त्याच्या छातीवर गोळीचे निशाण पाहून गौरीचे डोळे पाणावले आणि तिचे हात आपोआप स्पर्श करण्यासाठी तिकडे वळले. पण मध्ये शिवने तिचे मनगट पकडले आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, डोंट यू डेअर. मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस. लायकी नाही तुझी. गौरीने त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यात हसू आणून म्हणाली, एवढ्या हक्काने माझं मनगट धरलं आहेस आणि बोलतोस की माझी लायकी नाही. शिवने तिचे मनगट पटकन सोडून दिले. माझी लायकी बघायची आहे तुला, असं म्हणत तिने शिवच्या गालाचे चुंबन घेतले आणि म्हणाली, ही माझी लायकी सुद्धा आहे आणि माझा अधिकारही. शिवने खाऊ की गिळू अशा नजरेने तिच्याकडे पाहिलं तर गौरी पुन्हा हसत गाणं गुणगुणू लागली. शिव तिला असं बघून पूर्णपणे गोंधळला होता की तिच्या वागण्यात असा अचानक बदल कसा झाला. ही असं विचित्र का वागत आहे. त्याला गौरीचं दगडू बोलणं आठवलं आणि त्याचे डोळे शंकेने विस्फारले की तिला सर्व काही समजलं तर नाही. पण नंतर ती म्हणाली की तिच्या तोंडातून हे असंच बाहेर पडलं. मग तो स्वतःशीच म्हणाला की तिला काही माहीत नाही आणि कदाचित तिला ते आठवतही नसेल. तिला आठवत असतं तर तिने मला थोडं तरी ओळखलं असतं. माझा चेहरा इतकाही बदलला नाही की ती मला ओळखू शकणार नाही. शिव विचारात बुडाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून गौरी म्हणाली, काय झालं पाटील साहेब? कुठल्या खोल विचारात बुडाला आहेस? जास्त विचार करू नकोस. यावेळी फक्त आराम कर. शिवने तिच्याकडे पाहिलं आणि रागाने म्हणाला, काय चाललंय तुझ्या मनात? हा काय नवीन गेम आहे? कालपर्यंत ज्या मुलीला माझा मृत्यू हवा होता ती आज अचानक इतकी काळजी करते. जेवढा मी तुला ओळखतो गौरी देशमुख, देशमुखांच्या रक्तातील सर्व गर्व इतक्या सहजासहजी कमी होऊ शकत नाही. मी तुझ्या प्रेमात पडले पाटील साहेब. गौरीने असं अचानक बोलताच शिवचे डोळे विस्फारले आणि त्याला जोराचा ठसका लागला. रिलॅक्स. गौरी त्याच्या छातीवर थोपटत म्हणाली. शिवने तिला पाहताच तिचा हात दूर करत म्हणाला, माझ्यापासून लांब राहा. उफ, तुझं हेच वागणं माझ्या मनाला भिडलं. ज्या पद्धतीने तू माझ्यावरची गोळी स्वतःवर घेतली आणि डोळ्यात डोळे घालून म्हणालास की तू मला मरू देणार नाही. हाय, तुझे ते डोळे मला वेडं बनवलं आहे. मग गौरी पुन्हा गुणगुणायला लागली. शिव तिच्याकडे मोठ्या आश्चर्याने बघत होता. काय, तुला वाटलं की मी हे सगळं बोलेन? विचारही करू नकोस. तू माझ्यावर उपकार केले आहेस म्हणून मी तेच परत फेडण्याचा प्रयत्न करत आहे, बाकी काही नाही. उपकारांच्या बदल्यात तू किती जणांना किस केला आहेस? शिवने तिच्याकडे कटाक्ष टाकला. गौरीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं पण मग स्वतःला शांत केलं आणि स्माईल करत म्हणाली, कसं आहे ना पाटील साहेब, ज्या कामासाठी मला अडवलं जातं ते काम करण्याचा माझा हट्ट बनून जातो. हे तुला लहानपणापासूनच माहीत आहे ना? म्हणजे तुला माझ्याबद्दल सर्व काही आधीच माहीत आहे असं तू स्वतःच सांगितलं आहेस. त्यामुळे यापुढे माझ्या लायकीबद्दल बोलू नकोस. नाहीतर काय? जर कोणी तुला चॅलेंज दिलं की तू कोणाची बेडमेट बनण्याच्या लायकीची नाहीस तर तू ते पण करशील का? तू समजतोस काय स्वतःला? तुझ्या नजरेत एका मुलीच्या इज्जतीची काहीच किंमत नाही. ती फक्त तुझ्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचं साधन आहे का? हा खेळ आहे का की तू काही बोललास आणि मी तुझ्या बेडवर आले? मी आग आहे. माझ्या जवळ येण्याने तू जळूही शकतोस आणि विरघळूही शकतोस.
तुला जवळ यायचं असेल तर आधी एका जागी राहायला शिक. स्वतःमध्ये भावना आण आणि मग माझी स्वप्ने पहा. मग ती शिवजवळ बसत म्हणाली, तुला वाटलं असेल की मी हे सगळं बोलेन, बरोबर ना? पाटील साहेब, आजकाल या सगळ्या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होत नाहीत तोपर्यंत रिलेशन 2 दिवसात बेडवर पोचतं. आयडिया चांगली होती हे जाणून घेण्याची की मी किती प्युअर आहे किंवा मी कोणाची झाले आहे. आणि हे जाणून तुला आनंद होईल की मी सुद्धा तुझ्या स्टेटसमधली आहे. शिवने तिच्याकडे रागाने आणि आश्चर्याने पाहिले. काय झालं? हे ऐकून तुला राग येतोय का? जर तू तुझ्या कपड्यांसारखी मुलगी बदलू शकतोस तर मी मुलांना का नाही बदलू शकत? मला बायको म्हणून स्वीकारायचंही नाही आणि तिच्यावर अधिकार पण हवा. मग स्वतः एक प्लेबॉय असला तरीही. शिवने तोंड दुसरीकडे वळवले. आज तू तोंड फिरवलंस, उद्या तुझी नजर सुद्धा झुकेल आणि परवा तुझी पावलं पण थांबतील. जर माझा संशय खरा असेल तर तू तुझ्या परीला विसरला नाहीस. तुला ती चांगलीच आठवत असेल आणि कदाचित ती खूप खासही आहे. मी तुझ्या डोळ्यात पाहिलं आहे आणि तू तिरस्कार करण्याचा दावा करतोस, पण नजर कधी कधी धोका देते आणि स्वतःच्याच दाव्याची खात्री पटवून देण्यासाठी तू स्वतःला असं बनवलं आहेस. तू तुझ्या भावनांवर रागाचं मास्क घालून ठेवलं आहेस, कारण तो तुला कमजोर करणार नाही. मी हे मास्क नक्की उतरवीन आणि तुला पुन्हा प्रेम शिकवेन. राग दुसऱ्यापेक्षा जास्त स्वतःलाच जाळतो आणि मला तू त्यात जळून जायला नको आहे. तू आधीच खूप काही गमावलं आहेस, आता मी तुला स्वतःला गमावू देणार नाही. गौरी मनातच म्हणाली. मग शिवकडे बघून ती म्हणाली, सोड आता या गोष्टी जाऊ दे. तसंही नवरा बायकोचे विचार कधीच जुळत नाहीत. एक पूर्व तर दुसरं पश्चिम. सध्या तू लवकर बरा होणं महत्वाचं आहे आणि यावेळी तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. तू जास्त विचार करू नकोस. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे, सो झोप. असं म्हणत तिने शिवच्या डोक्यावर हात ठेवला. शिवने तिच्याकडे पाहिलं आणि तिचा हात काढत म्हणाला, तुझी काळजी तुझ्याकडेच ठेव. मला तुझ्या काळजीची गरज नाही. गौरी देशमुख तर देशमुख हाऊसमध्येच राहिली. इथे जी आहे ती तुझी बायको आहे आणि बायकोला तिच्या नवऱ्याची काळजी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अगदी नवराही नाही. कोणत्याही गैरसमजात राहू नकोस. तुला माझ्या बायकोचा दर्जा कधीच मिळणार नाही. तू माझ्यासाठी फक्त तो मोहरा आहेस ज्याद्वारे मला जयवंत देशमुख यांचा विनाश लिहायचा आहे. तुझ्या मानण्याने सत्य बदलणार नाही. गौरी नावाची ज्वालामुखी तू स्वतःच तुझ्या आयुष्यात घेऊन आला आहे. तर आता येणारी वेळच सांगेल की तू कोणाचं नुकसान करशील की मी तुझा फायदा करेन. असं म्हणत तिने हसून त्याच्या गालावर थोपटली. शिव आपला चेहरा झटकून म्हणाला, डोंट टच मी. माझ्यापासून दूर राहा. का? तुला भीती वाटते की माझी जवळीक तुझ्या खोट्या तिरस्काराचं रहस्य उघड करेल? शिवने तिच्याकडे रागाने पाहिलं आणि म्हणाला, गेट आउट. आणि मी नाही गेले तर? मी स्वतः निघून जाईल. मला तुझा चेहराही बघायचा नाही. असं म्हणत त्याने उठण्याचा प्रयत्न केला. गौरी त्याला थांबवत म्हणाली, थांब, काय करतोय? ठीक आहे, मी जाते. त्यावर शिव शांत झाला. मी काकीला पाठवते तुझ्याकडे. शिवने एक दीर्घ श्वास घेतला तशी गौरी पुन्हा म्हणाली, मी थोड्या वेळाने येते. तोपर्यंत तुझा मूड ठीक करून घे नवरोबा. शिवने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि गौरी हसत म्हणाली, मी येते, जास्त मिस करू नकोस. असं बोलून ती बाहेर निघून गेली आणि शिव तिच्याकडे बघतच राहिले. इकडे निखिल अंजलीने सांगितलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोचला. त्याचं मन आतून स्वतःशीच लढत होते. त्याने आजूबाजूला पाहिले तर अंजली त्याला एका जागी एकटी बसलेली दिसली. तो तिच्या दिशेने पुढे सरकला. हॅलो. निखिलचा आवाज ऐकून अंजलीने डोकं वर करून पाहिलं आणि हसत हसत उभी राहून म्हणाली, हॅलो, प्लीज सीट. येस, तू पण बस. निखिल बोलताच दोघेही खाली बसले. एक नजर एकमेकांकडे बघून दोघांनीही डोळे खाली केले आणि शांत झाले. कसा आहेस? अंजलीने मौन तोडले. ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. दोघेही पुन्हा गप्प झाले. तुला जास्त वेळ थांबावं लागलं नाही ना? काही वेळ गप्प बसल्यावर निखिल म्हणाला, नो, फक्त 1 तास. अंजली स्माईल करत म्हणाली. निखिलच्याही चेहऱ्यावर थोडं हसू आलं. सहसा मुली मुलांना वाट बघायला लावतात
पण तू तर एका मुलीला वेट करायला लावलंस. सॉरी, मला काही काम होतं त्यामुळे उशीर झाला. तुला त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी. निखिल, सगळं ठीक आहे ना? आय मीन, तू चेंज झाल्यासारखा वाटतोय. तू पहिल्यासारखा मस्करी करत नाही, घरीही येत नाही. आई विचारत होती तुला. काही झालंय का? नाही, असं काही नाहीये. नक्की? हो, मी तुझ्या घरी येणं किंवा तुला भेटणं आवडत नाही ना, म्हणून नाही येत. म्हणजे तू माझ्या प्रत्येक गोष्टीचा आदर करशील? निखिलने काहीच उत्तर दिलं नाही. दोघेही गप्प होते. मग अचानक एकत्र म्हणाले, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. अंजली स्माईल करत म्हणाली, तू बोल. नाही, तू बोल आधी. तूच बोल. कदाचित त्यानंतर मला काही सांगायची गरज पडणार नाही. अंजलीच्या बोलण्यावर निखिलने तिच्या डोळ्यात बघितले. त्याला त्या फिलिंग्स दिसत होत्या ज्या त्याला कधीपासून बघायच्या होत्या. पण अंजलीचं बोलणं त्याला टोचलं. खरं तर होतं. आज निखिल तिला जे सांगायला आला होता ते ऐकल्यानंतर काही सांगायची गरज पडणारच नाही. कारण बोलणं तर दूरच, पण त्यानंतर अंजली त्याला बघणंही पसंत करणार नाही. पुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी स्टोरीचा पुढचा भाग नक्की वाचा. आणि स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.